नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेसच्या पार्किंगसाठी तसंच इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मिहान क्षेत्रात महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाकडून 3.54 हेक्टर जमीन संपादन करण्यास परिवहन समितीनं आज मंजुरी प्रदान केली। महानगरपालिकेच्या परिवहन समितीची बैठक डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। परिवहन विभागातर्फे संचालित होणाऱ्या शहर बस सेवेसाठी मिहानच्या सेज क्षेत्राबाहेरील मौजा खापरी येथील पार्किंग आणि इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनच्या वापरासाठी नागपूर महानगरपालिकेनं एमएडीसीकडे 3.54 हेक्टर जमिनीची मागणी केली होती। या मागणीला एमएडीसीच्या संचालक मंडळानं तत्वतः सहमती दर्शवली आहे। ही जागा 66 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळणार असून यासाठी मनपाला 6,10,65,000 रुपयांची रक्कम अदा करावी लागणार आहे। ही रक्कम एमएडीसीकडे भरल्यानंतर भाडेपट्टा करारनामा होईल। या खर्चाला परिवहन समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली आहे। या ठिकाणी परिवहन विभागातर्फे बसेससाठी पार्किंगची व्यवस्था तसंच इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहे। वाठोडा डेपो तसंच खापरी डेपोमध्ये फीडर बे बांधकाम करण्यासाठी 1,55,01,079 रुपयांच्या खर्चाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। वाठोडा डेपो इथं 33 केव्ही फीडर बे बांधकामाकरता 80,07,962, त्याचप्रमाणे खापरी डेपोमध्ये फीडर बे बांधकामासाठी 74,93,117 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। या निधीतून डेपो अंतर्गत फीडर बे बांधकामासोबतच रस्ते परिसरातील विकास कामं केली जाणार आहे। या खर्चाला मनपा आयुक्तांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे।